वर्ष कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी करार काळाच्या वेदीवर आपलं मस्तक ठेवलं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला दिला नाही किंवा आरमारातील जहाज गमावलं नाही. गेली 350 वर्ष या कवी राज्यकर्त्याची पराक्रमी सेनानीची सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी सागर खड्यांनी सांगितलेली एक चित्तथरारक वादळी आणि वास्तव गाथा म्हणजे स्वराज्यरक्षक संभाजी मालिका. आणि खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांचं प्रेम पाठीशी होतं आणि म्हणून मी इतक्या ताकदीची भूमिका साकारू शकले. आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ठाऊक आहे, पण त्यांच्याच बरोबरीने असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि महाराणी येसुराणी साहेबांचा इतिहास हा आपला खरं तर या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेमुळे आपल्या सगळ्यांच्या घरात मनात जाऊन पोहोचला. आणि एक अभिनेत्री म्हणून, एक मराठी कलाकार म्हणून मला त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे की जेव्हा महाराणी येसुराणी साहेबांचा इतिहास हा जागतिक स्तरावर दाखवण्यात आला, तेव्हा देखील महाराणी येसुराणी साहेबांच्या भूमिकेसाठी माझं नाव घेतलं गेलं आणि ती भूमिका अजूनही तुमच्या सगळ्यांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे मी तुम्हा रसिका मायवा प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते. मी जास्त काही बोलणार नाही, कारण मला सुद्धा तुमच्या सगळ्यांसोबत दांड्या खेळायच्या, गरबा खेळायचा आहे. सो खेळणार ना माझ्यासोबत? नक्की? सो आपण जास्त वेळ नको घालूयात आणि लगेचच दांडिया गरबा सुरू करूयात.